नमस्कार मित्र, मी प्राध्यापक डॉक्टर रवींद्र काळे, राज्यशास्त्र विभाग प्रमुख, बर्भे महाविद्यालय बीड. मित्र हो, आज आपण पेपर कोड 110 वेस्टर्न पॉलिटिकल थिंकर म्हणजेच पाश्चिमात्य राजकीय विचारवंत या पेपरचा पार्ट 3 म्हणजे भाग 3 आपण सुरू करणार आहोत. यापूर्वी आपण या पेपरचे सिलेबस, त्यानंतर ग्रीक राजकीय संस्कृती काय आहे त्या संबंधीचे विचार आणि आज पार्ट 3 मध्ये प्लेटो सुरू करीत असताना आपल्याला मी सांगितलं होतं की आपल्याला प्लेटो सुरू करत असताना ग्रीकच्या तत्वज्ञानाची ओळख होणं अतिशय गरजेचं आहे. म्हणून आपण आज ग्रीक राजकीय संस्कृतीची वैशिष्ट्य हा भाग पाहणार आहोत. हा भाग संपल्यावर लागलीच आपण प्लेटो हे प्रकरण सुरू करणार आहोत. ग्रीक राजकीय संस्कृतीचे वैशिष्ट्य पाहत असताना पहिलं वैशिष्ट्य आहे बौद्धिक लालसा. मित्र हो, निसर्गतःच प्रत्येक व्यक्तीला ज्ञान प्राप्त करण्याची आणि बुद्धी प्राप्त करण्याची लालसा निसर्गाने जन्मताच आपल्याला दिलेली आहे. आणि मग लालसा वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. त्यामध्ये सर्वात महत्वाची लालसा म्हणजे बौद्धिक लालसा किंवा त्याला बौद्धिक लालसा आपण असं म्हणतो. मित्र हो, ज्यावेळेस आपल्याला ज्ञानाची भूक लागते किंवा आपल्याला ही लालसा अति वाढत जाते, मग ही लालसा वाढल्यानंतर आपण वेगवेगळ्या क्षेत्रातलं ज्ञान ग्रहण करण्याचा प्रयत्न करतो, वेगवेगळ्या क्षेत्रातलं संशोधन आपण आपल्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करतो. आणि मग ह्या लालसेपोटी आपण वेगवेगळे शोध लावण्याचा प्रयत्न करत असतो. कारण गरज ही शोधाची जननी असं जर आपण म्हटलं तर ती लालसा, ती बौद्धिक प्राप्त करण्याची, ती ज्ञान प्राप्त करण्याची लालसा आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. ग्रीक राजकीय संस्कृतीमध्ये ग्रीकांना पहिल्यापासूनच, त्यावेळेसपासूनच की ज्ञानाची लालसा अति होती. या अति लालसेपोटी त्यांनी अति संशोधन केलं आणि राजकीय, सामाजिक, आर्थिक क्षेत्रातील विचार मंथन त्यांनी या लालसेपोटी मांडलं. आणि मग ज्यावेळी या लालसेपोटी ते अनेक तत्वज्ञान मांडतात आणि तत्वज्ञानाचा अभ्यास करतात, त्याच लालसेपोटी अनेक तत्वज्ञ ग्रीकमध्ये या लालसेपोटीच निर्माण झालेले आहे असं आपल्याला लक्षात येतं. आता बघा की पायथागोरस सारखा गणित मांडणारा विचारवंत असेल किंवा गणिताचा अभ्यासक असेल, सेनोफेन्स असेल किंवा सॉक्रेटिस असेल, प्लेटो असेल, अरिस्टॉटल असेल, अशा अनेक थोर तत्वज्ञानांचा जन्म ग्रीकमध्ये झाला. आणि या ग्रीकमध्ये या तत्वज्ञानी ज्यावेळेस निर्माण झाले व त्यांनी जे तत्वज्ञान मांडलं त्याचा आधार काय असेल तर बौद्धिक लालसा हा त्यामागील आधार होता. आणि याच बौद्धिक लालसेपोटी गणित, पदार्थ विज्ञान, रसायनशास्त्र, भूगोल, त्याचबरोबर ज्योतिषशास्त्र, खगोलशास्त्र, शिल्पकला, वास्तुशास्त्र अशा अनेक वेगवेगळ्या शास्त्रांचा जन्म ग्रीकमध्ये झाला. त्याचं कारण महत्वाचं आहे की तिथल्या लोकांची असलेली बौद्धिक लालसा. हे ग्रीक राजकीय संस्कृतीचं पहिलं वैशिष्ट्य आहे. दुसरं वैशिष्ट्य आहे जनतेचा प्रत्यक्ष सहभाग. ग्रीक नगर राज्यामधील जनतेचा सहभाग किंवा जनतेचा असणारा सहभाग हा अवर्णनीय आहे. प्रशासनातील सामान्य सेवक असेल किंवा प्रशासनातील उच्च पदस्थ अधिकारी असेल किंवा न्यायाधीश असेल किंवा न्याय प्रक्रियेतील अधिकारी असेल किंवा कर्मचारी असेल, या सर्वांना ग्रीकमध्ये निवडून देण्याची पद्धत होती. म्हणजे निवडणुकीमार्फत ते पदाधिकारी किंवा उच्च अधिकारी किंवा न्यायालयाचा न्यायाधीश निवडून दिला जायचा. म्हणजे जनता प्रत्यक्ष या निवड प्रक्रियेमध्ये सहभागी असायची. आता आपण बघितलेलं आहे की ग्रीकच्या नगर राज्यामध्ये राजेशाहीपासून तर प्रत्यक्ष लोकशाहीपर्यंतचे अनेक प्रयोग केले गेले. आणि यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्यक्ष लोकशाही. आणि प्रत्यक्ष लोकशाही केव्हा अस्तित्वात येते की ज्यावेळी प्रत्यक्ष लोकांचा सहभाग वाढतो त्यावेळी ही लोकशाही अस्तित्वात येत असते. ग्रीक नगर राज्याच्या संदर्भाने जर चर्चा करायची असेल किंवा त्यांच्या राजकीय संस्कृतीची चर्चा करायची असेल तर प्रत्यक्ष लोकांचा सहभाग तिथे होता. आणि प्रत्येकी 6 नागरिकांपैकी 1 नागरिक हा सक्रिय सहभाग राजव्यवस्थेमध्ये किंवा तिथल्या प्रशासन व्यवस्थेमध्ये सहभागी होत होता. अशी अवर्णनीय सहभाग होण्याची व्यवस्था ही ग्रीक नगर राज्यामध्ये होती. म्हणजे प्रत्यक्ष जनतेचा सहभाग ग्रीक नगर राज्याच्या कारभारामध्ये असायचा.
त्यांचा मुख्य उद्देश असा असायचा या पाठीमागील की प्रत्यक्ष जनतेने सहभाग जर घेतला तर जनतेचं कल्याण होतं, समाजाचं कल्याण होतं आणि व्यक्तीचं कल्याण देखील होतं. व्यक्ती ते समाज कल्याण साधणं हा ग्रीक नगर राज्यातील व्यवस्थेचा मुख्य हेतू असल्यामुळं प्रत्यक्ष जनता या राज्यकारभारामध्ये किंवा प्रत्यक्ष जनता सहभागी व्हायची हे महत्वाचं वैशिष्ट्य ग्रीक राजकीय संस्कृतीमधील आहे. तिसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे मर्यादित नागरिकत्व. प्रत्यक्ष जनतेचा सहभाग होण्यासाठी मी आताच तुम्हाला सांगितलं की प्रत्येक 6 नागरिकामागील 1 नागरिक हा प्रत्यक्ष राजकारभारामध्ये सहभागी व्हायचा. पण हे होत असताना आपल्याला असं एक लक्षात येतं की तेथील नागरिकत्व हे मर्यादित नागरिकत्व होतं. मर्यादित नागरिकत्व याचा अर्थ असा की जो राजकारणामध्ये, राजकीय व्यवस्थेमध्ये किंवा या प्रशासकीय चौकटीमध्ये एकंदरीत राजकीय व्यवस्थेमध्ये सहभागी होणारा नागरिक म्हणजेच ग्रीक किंवा त्या नगर राज्याचा नागरिक अशी त्यांची नागरिकत्वाची व्याख्या होती. यालाच आपण मर्यादित नागरिकत्व म्हणतो. भारतामध्ये तुम्ही जन्माला आले, इथं वास्तव्य केलं की तुम्ही या देशाचे नागरिक होतात. परंतु प्राचीन ग्रीक नगर राज्यामध्ये मर्यादित नागरिकत्वाची व्यवस्था होती. मग तो राजकीय व्यवस्थेमध्ये पूर्ण वेळ सहभागी होणारा नागरिक म्हणजेच तो त्या देशाचा नागरिक असेल. मग याचा अर्थ स्त्रिया असतील, शेतकरी असतील, लहान मुलं असतील, कष्टकरी असतील, हे ज्यावेळी इतर कामामध्ये आपले व्यस्त असतील मग त्यांना राजकारणामध्ये किंवा राजकीय व्यवस्थेमध्ये प्रत्यक्ष सहभागी होता येत नव्हतं, म्हणून त्यांना आपण नागरिकत्व म्हणायचं नाही. असं ग्रीक नगर राज्याची व्यवस्था होती. म्हणजे राजकीय व्यवस्थेमध्ये पूर्ण वेळ सहभागी होणारा व्यक्तीच नागरिक आणि जो या व्यवस्थेमध्ये पूर्ण वेळ सहभागी होऊ शकत नाही तो ग्रीकचा नागरिक नाही. म्हणजे नागरिकत्व त्याला मिळणार नाही. तो तिथे रहिवासी असेल पण नागरिकत्व त्याला मिळणार नाही. अशी मर्यादित स्वरूपाची किंवा संकुचित नागरिकत्वाची संकल्पना ग्रीक नगर राज्यामध्ये अस्तित्वात होती. मित्रांनो, चौथं वैशिष्ट्य आहे न्यायाची वेगळी संकल्पना. आपल्याला अभिप्रेत असलेली संकल्पना ग्रीकांना मान्य नव्हती. न्यायाच्या बाबतीत त्यांची वेगळी अशी धारणा होती, वेगळी अशी संकल्पना होती. न्याय म्हणजे काय तर न्याय म्हणजे आत्म्याचा सद्गुण. न्याय म्हणजे काय तर न्याय म्हणजे कायद्याचे पालन करणे. न्याय म्हणजे दुसऱ्याच्या कामात हस्तक्षेप न करणे किंवा कायदे पालन करणे. त्याचबरोबर न्याय म्हणजे काय तर आपापल्या नीती धर्मानुसार वागणे म्हणजे न्याय. असा वेगळा अर्थ ग्रीकांना न्यायाच्या संकल्पनेमध्ये अभिप्रेत होता. 5वं वैशिष्ट्य असं आहे की माणूस कसा असावा यावर भर. माणूस कुठून आला, काय करतो यापेक्षा तो कसा असावा यावर त्यांचा भर असायचा. मनुष्य जीवन जगत असताना तो या समाज जीवनामध्ये कसा वागतो, ते तत्वशील आहे का, तो समाज उपयोगी आहे का, समाजाचे ऋण फेडणारा आहे का, समाजासाठी आपण काही देणं लागतो या पद्धतीने तो वावरतो का, देशासाठी आपल्या नगर राज्यासाठी प्राणाची आहुती देण्याची त्याची तयारी आहे का, एकूण राजकीय व्यवस्थेविषयी त्याचं मत काय आहे, नागरिकत्वाविषयी त्याची धोरणं काय आहे. अशा अनेक बाबी म्हणजे नागरिक कसा असावा ठीक आहे, हा ग्रीकांचं किंवा ग्रीक राजकीय संस्कृतीचं वैशिष्ट्य म्हटलं जातं. ग्रीक राजकीय संस्कृतीचं 6वं वैशिष्ट्य आहे सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न. ग्रीक किंवा ग्रीक मधील नागरिक सतत सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करायचे. व्यक्तिगत पातळीवरील सौंदर्य किंवा सौंदर्यदृष्टी स्वीकारणं, व्यक्तिगत पातळीपासून तर सामूहिक जीवनापर्यंत किंवा हे जीवन जगत असताना जीवन सौंदर्य स्वीकारणं, जीवनाचे वेगवेगळे प्रवाह स्वीकारणं, हे स्वीकारत असताना सत्याचा शोध घेणं ही ग्रीकांच्या किंवा ग्रीक राजकीय संस्कृतीचं हे वैशिष्ट्य आहे. सातत्याने ग्रीक हे सत्य शोधतात. सत्य शोधलं की मग आपल्याला त्यातून वेगवेगळे तत्वज्ञान, तर्क, वेगवेगळं
वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला सापडत असतात. एखाद्या गोष्टी मागचं तथ्य काय आहे, सत्य काय आहे हे शोधल्याशिवाय त्या गोष्टीची प्रचिती व्यक्तीला येत नाही. म्हणून सत्य शोधण्याचा प्रयत्न ग्रीक करायचे हे ग्रीक राजकीय संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे. मग त्यामुळं काय झालं, हे साहित्य, कला, वाङ्मय अशा अनेक क्षेत्राचा शोध ग्रीकमध्ये लागला आणि या मार्फत किंवा साहित्य किंवा वाङ्मय या मार्फत ते सत्याच्या शोधापर्यंत जायचा प्रयत्न करायचे. एकूण शास्त्र, साहित्य, वाङ्मय याचा आधार घेऊन, तत्वज्ञानाचा आधार घेऊन सत्य शोधण्यापर्यंत ते पोहोचायचे. यालाच म्हणायचे की सत्य शोधन. 7वं वैशिष्ट्य आहे वादविवाद, चर्चा यांना प्राधान्य. सत्य शोधणं आणि सत्य मांडण्यासाठी इसवीसनपूर्व ग्रीक राजकीय संस्कृतीमध्ये वादविवाद, चर्चा यांना प्राधान्य असायचं. अभिव्यक्ती स्वतंत्र आज आपण जो मुद्दा म्हणतो तो त्या काळी ग्रीकमध्ये असायचा. आपली भूमिका मांडता यावी, आपण एखाद्या गोष्टीवर चर्चा करावी, आपलं मत मांडावं. त्या मताला कोणी ज्यावेळेस अपोज करतो, क्रॉस करतो, त्या मताची उत्तरं त्याच पद्धतीने द्यावीत. म्हणजे वादविवाद, चर्चा, प्रश्नोत्तर असे अनेक गोष्टीतून ते सत्य शोधण्याचा प्रयत्न करायचे. आता इथे एक विचारवंत आहे की आयसोक्रॅट्स नावाच्या विचारवंतानं इसवी पूर्व 4थ्या शतकात ग्रीकमध्ये भाषण कलेचा शोध लावला होता. आणि या भाषण कलेच्या शोधाद्वारे ते एकमेकाशी चर्चा करायचे, भाषण करायचे आणि मग चर्चेअंती प्रगाढ अशा चर्चेअंती सत्य शोधल्या जायचं. आता आपण प्लेटो हा विचारवंत पाहणार आहोत, त्यानंतर अरिस्टॉटल हा विचारवंत पाहणार आहोत. त्यांच्या पाठशाळेमध्ये, अकॅडमीमध्ये विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारावे आणि प्लेटोने त्याचे उत्तर द्यावे. अशा प्रश्नोत्तराच्या माध्यमातून, चर्चेच्या माध्यमातून, वादविवादाच्या माध्यमातून त्यांनी तत्वज्ञान मांडलं आणि अंतिम सत्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला. म्हणून ग्रीकमध्ये किंवा ग्रीक राजकीय संस्कृतीमध्ये वादविवाद, चर्चा यांना महत्व असायचं. 8वं वैशिष्ट्य आहे राजकीय तत्वज्ञानाचा तर्कशुद्ध दृष्टिकोन किंवा राजकीय तत्वज्ञानाची मांडणी तर्काद्वारे करणं. ग्रीक राजकीय संस्कृतीचं हे वैशिष्ट्य आहे. बौद्धिक आणि तर्काद्वारे एखाद्या गोष्टीचा शोध घेणं हे ग्रीक राजकीय संस्कृतीचं वैशिष्ट्य होतं. आणि या तर्काच्या किंवा बौद्धिक क्षेत्राच्या आधारावर राजकीय तत्वचिंतन मांडण्याचा प्रयत्न ग्रीकांनी केलेला आहे. सॉक्रेटिस पूर्व काळापासूनच ग्रीक नगर राज्यामध्ये राजकीय तत्वज्ञान मांडत असताना तर्काचा किंवा तर्कशुद्धतेचा वापर होत होता. आणि मग राजकीय आणि सामाजिक स्तरावर सगळी बांधणी करताना किंवा तत्वज्ञान मांडताना बौद्धिक किंवा तर्कशास्त्राचा वापर करून हे सगळं तत्वज्ञान मांडलं गेलं आणि ते चिरकाल टिकलं. म्हणून ग्रीक राजकीय संस्कृतीमध्ये राजकीय तत्वज्ञान हे तर्कशुद्ध पद्धतीने किंवा तर्कशास्त्राचा आधार घेऊन मांडल्या जायचं. त्यामुळे सत्यापर्यंत जाण्याचा मार्ग सुकर व्हायचा आणि समाजातील यामार्फत आपल्याला जे सत्य सापडेल ते सत्य हे सत्य असेल आणि ते चिरकाल टिकणारं असायचं. असं हे 8वं वैशिष्ट्य ग्रीक राजकीय संस्कृतीचं आपल्याला मांडता येईल. 9वं वैशिष्ट्य असं आहे व्यक्तिवादी विचारांना प्राधान्य. ग्रीक संस्कृती किंवा ग्रीक राजकीय परंपरेमध्ये व्यक्तिवादाला सुरुवातीपासूनच महत्व देण्यात आलं होतं. आणि व्यक्ती हा समाजाचा घटक आहे, त्याचबरोबर तो राज्याचा घटक असतो आहे हे तत्वज्ञान जगाला ग्रीकांनी किंवा ग्रीक राजकीय संस्कृतीने दिलं. त्यामुळं व्यक्ती असेल, त्याचा व्यक्तिवाद असेल, व्यक्ती स्वातंत्र्य असेल, अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल, आपली भूमिका मांडण्याचं स्वातंत्र्य असेल, ह्या अशा अनेक किंवा आनंद प्राप्ती असेल, समाजामध्ये जगत असताना स्वच्छंद पद्धतीने, आनंदी पद्धतीने जगणं, आपल्या पद्धतीने जगणं, हे असे अनेक स्वातंत्र्याचे पैलू हे व्यक्तिवादाशी निगडीत असतात. आणि मग व्यक्तिवाद म्हणजे काय, तर ग्रीकांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्यापासून तर सगळे स्वातंत्र्य व्यक्तीला द्यावेत आणि व्यक्ती हा राज्याचा अविभाज्य घटक असल्यामुळे ते त्याला मिळावेत ही भावना ग्रीकांच्या राजकीय संस्कृतीमध्ये होती. म्हणून व्यक्तिवादाला ग्रीकांच्या राजकीय संस्कृतीमध्ये
प्राधान्य दिल्या गेलं हे महत्वाचं वैशिष्ट्य आपल्याला इथे सांगता येईल. 10वं वैशिष्ट्य आहे आदर्शवाद. ग्रीकांनी इसवी पूर्व 700 वर्षापासूनच आदर्शवाद या तत्वाला किंवा या विषयाला फार महत्व दिलेलं आहे. आदर्श व्यक्ती, आदर्श नागरिक, आदर्श समाज, आदर्श राज्य, आदर्श शासन प्रकार ही आदर्शवत असणारी सगळे उदाहरणं ग्रीकमध्ये यावीत आणि आदर्श माणूस, आदर्श नागरिक त्या निमित्ताने निर्माण व्हावा म्हणून आदर्शवादाकडे ग्रीकांचा फार मोठा ओढा असायचा. आणि याच आदर्शवादातून त्यांनी आदर्श राज्य निर्माण करण्याची एक अभिनव कल्पना प्लेटोद्वारे मांडण्याचा प्रयत्न केला आहे किंवा प्लेटोनं आदर्श राज्याची भूमिका या आदर्शवादी तत्वज्ञानातूनच घेतलेली आहे. इथं हे स्पष्ट होतं. महत्वाचा भाग असा आहे की चांगला माणूस हा आदर्श असतो किंवा आदर्श नागरिक हा चांगला माणूस असतो आणि असा आदर्श माणूस राज्यकारभारामध्ये किंवा राज्यकारभारामध्ये सक्रिय सहभागी होतो. आणि मग आदर्श राज्य निर्माण करण्यासाठी आदर्श राजा जसा गरजेचा आहे तसंच आदर्श नागरिक देखील गरजेचा आहे. प्लेटोची फिलॉसॉफर किंग किंवा आयडियल स्टेट मांडण्यामध्ये तत्वज्ञ राजाची भूमिका जी होती ती हीच होती की प्रत्येक तत्वज्ञ हा राजा असतो किंवा राजा हा तत्वज्ञ असावा. मग राजा तत्वज्ञ का असावा तर आदर्श राज्याची निर्मिती करत असताना, आदर्श राज्य निर्माण होत असताना आपल्याला राजा आदर्श असणं गरजेचं आहे तरच ते राज्य आदर्श होईल. आयडियल स्टेट कन्सेप्ट सांगताना प्लेटो ही भूमिका मांडतो. याचाच अर्थ असा होतो की आदर्शवादाकडे ग्रीक राजकीय संस्कृती ही झुकलेली आहे हे स्पष्ट होते. पुढील 11वं वैशिष्ट्य आहे समतेची अभिनव संकल्पना. यामध्ये सर्व माणसे समान असतात ही समतेची व्याख्या ग्रीकांना मान्य नाही. समान अधिकाराची मोजपट्टी लावून स्वीकारलेली समता त्यांना अमान्य आहे. प्रमाणात्मक आणि गणिती पद्धतीची समानता ही ग्रीकांना मान्य नाही. आपल्याला मान्य असलेली समानता ग्रीकांना अनैसर्गिक आणि अव्यवहार्य वाटते. म्हणून ग्रीक लोक हे स्वतंत्र, गुलाम, ग्रीक परके अशी प्रतवारी किंवा वर्गवारी करतात. एकाच वर्गातील समूहातील समता त्यांना मान्य आहे. यानंतर 12वं वैशिष्ट्य आहे प्रत्यक्ष लोकशाहीचं अस्तित्व. ग्रीकमध्ये बहुतेक प्रत्येक नगर राज्यामध्ये मित्र हो 21 वर्ष पूर्ण झालेल्या सर्व पुरुष मंडळींचं अस्तित्व हे कायदेमंडळात असायचं किंवा सर्व पुरुष मंडळींचं कायदेमंडळ होतं. या कायदेमंडळाच्या जवळपास 10 बैठका वर्षातून व्हायच्या. सर्व लोक सहभागी व्हायचे, सर्व प्रश्नावर चर्चा व्हायची. कायद्यांना मंजुरी देणं असेल, प्रशासकीय देखरेख असेल, नियंत्रण ठेवणं असेल, उपाययोजना सुचवणे असेल, न्यायाधीशांच्या नेमणुका करणं किंवा प्रशासनामधील अनेक पदं निर्माण करत असताना त्यांची निवड करणं हे सर्व कामं जे पुरुष मंडळी प्रत्यक्ष सहभागी व्हायचे अशा कायदेमंडळामार्फत केली जायची आणि ती कामे कायदेमंडळाला करावी लागत. तर नागरिकांच्या दर 6 पैकी 1 नागरिक या प्रक्रियेमध्ये किंवा राजकीय व्यवस्थेमध्ये सहभागी व्हायचा. आणि आज आपण जशी ग्रामसभा बघतो तसं त्यावेळी देखील ग्रीकमध्ये ग्रामसभा ही अस्तित्वात असायची. आणि मग तेथील न्यायाधीश हे सुद्धा ग्रामसभेला जबाबदार असायचे. प्रशासकीय सेवा असेल किंवा न्यायालयीन सेवेतील व्यक्ती ग्रामसभेतूनच निवडले जायचे आणि हे प्रमाण सुमारे 17% असायचं. तर सर्व प्रक्रियेमध्ये गुणवत्ताधारक त्या व्यक्तीलाच प्राधान्य असायचं. अशी ही जी पद्धती म्हणजेच प्रत्यक्ष लोकसहभागी होणं आणि कायदेमंडळात त्यांचं अस्तित्व असणं म्हणजेच काय तर ग्रीकमध्ये इसवी पूर्व प्रत्यक्ष लोकशाहीचा हा जो प्रयोग आहे अस्तित्वात होता असं आपल्याला सांगता येईल. आणि शेवटचं वैशिष्ट्य आहे की शास्त्रीय ज्ञान देणाऱ्या पाठशाळा. मित्रहो, सायंटिफिक अकॅडमी निर्माण करून विज्ञानाची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी, विज्ञान दृष्टी त्यांच्या अंगी बाणावी,
एक सत्य शोधण्याची वृत्ती त्यांच्यामध्ये आली पाहिजे, जोपासली पाहिजे. आणि ग्रीक राजकीय संस्कृतीचे वैशिष्ट्य पाहत असताना ज्ञानाची लालसा हे तर वैशिष्ट्य आहे, परंतु सत्य शोधण्याची त्यांची जिद्द आहे. त्याचबरोबर सत्य शोधण्यासाठी कशाची गरज असते तर आदान प्रदान, विचारांचे आदान प्रदान, चर्चा, भाषण, वादविवाद या गोष्टीची गरज असते. आणि मग हे सगळं होत असताना हे ज्ञान तुम्हाला मिळणार कुठे तर त्यासाठी ग्रीकमध्ये पाठशाळा अस्तित्वात आल्या होत्या की ज्याच्यामध्ये प्लेटोनं शास्त्रीय ज्ञान देणारी पाठशाळा अकॅडमी या नावाने निर्माण केली. आणि मग अकॅडमी निर्माण करत असताना प्लेटोची धारणा अशी होती की गणित किंवा भूमिती ज्या विद्यार्थ्याला येत नाही त्या विद्यार्थ्याला या अकॅडमीमध्ये प्रवेश मिळणार नाही. म्हणजे अशी विज्ञानवादी दृष्टी असणारी प्लेटोची पाठशाळा होती. म्हणजे की शास्त्रीय ज्ञान देणाऱ्या ह्या पाठशाळा होत्या. ह्या पाठशाळेमध्ये गणित, राजकीय चिंतन, सामाजिक चिंतन असेल, त्याचबरोबर भूमितीचा अभ्यास असेल, त्याचबरोबर ज्योतिषशास्त्र, खगोलशास्त्र, विज्ञानाच्या विविध शाखांशी संबंधित असलेल्या सर्व शास्त्रांचा अभ्यास या पाठशाळेमध्ये केला जायचा. मग प्लेटोने अशा पाठशाळा ग्रीकमध्ये निर्माण झाल्या होत्या. मग प्लेटोनी जी पाठशाळा निर्माण केली तिचं नाव होतं अकॅडमी. प्लेटोने अकॅडमीची स्थापना केली आणि अरिस्टॉटलने आपल्याच गुरुच्या पाय ठेवून त्यांच्यासारखं लिझियम नावाची एक पाठशाळा सुरू केली. म्हणजे ह्या शास्त्रीय ज्ञान देणाऱ्या पाठशाळा ह्या ग्रीकमध्ये किंवा ग्रीकच्या नगर राज्यामध्ये अस्तित्वात होत्या. आणि या पाठशाळेच्या माध्यमातून किंवा या पाठशाळेमार्फत अनेक सत्यांचे शोध ग्रीकांनी लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्लेटोचं राजकीय चिंतन असेल किंवा अरिस्टॉटलने राज्यशास्त्राचा जो शास्त्रीय अभ्यास करण्याचा प्रयत्न केला तर हे सर्व चिंतन त्यांच्या पाठशाळेमधून चर्चा, वादविवाद किंवा प्रश्नोत्तरे किंवा तिथे घडलेल्या विचारमंथनातून आलेलं आहे. त्याचा तो परिपाक आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि आज ग्रीक आपण जे बघतो किंवा वर्तमान स्थितीमध्ये वैभव संपन्न युरोपातील जे ज्ञान आहे, जे शास्त्र आहे किंवा युरोपियन लोकांची असणारी किंवा पाश्चात्य राष्ट्रातील लोकांची जी वैज्ञानिक दृष्टी आहे त्या पाठीमागचं खरं कारण म्हणजे ग्रीक राजकीय संस्कृतीमध्ये इसवी पूर्व पासून अस्तित्वात असलेल्या शास्त्रीय ज्ञान देणाऱ्या पाठशाळा हे आहे असं इथं सांगावंसं वाटतं. तर मित्रहो, आज आपण ग्रीक राजकीय संस्कृतीची जवळपास 12 ते 13 वैशिष्ट्य अभ्यासली आहे. यानंतर पुढच्या भागामध्ये प्लेटोचे गुरु सॉक्रेटिस यांच्याविषयी थोडीशी माहिती पाहून प्लेटो आणि त्यांचं राजकीय चिंतन आपण पाहणार आहोत. आपण ऐकून घेतलं. धन्यवाद.